में सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि सर्व काम करी न सांगता काम करी न सांगता सर्व काम करी न सांगता भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे सर्व हरि काम करी न सांगता सर्व काम करी न सांगता सर्व काम करी न सांगता आठविला राहे हृदय संपूर्ण साठविला राही हृदय संपूर्ण आठविला राहे हृदय संपूर्ण साठविला राही हृदय संपूर्ण बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे त्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ आठविला राहे हृदय संपूर्ण साठविला राही हृदय संपूर्ण आठविला राहे हृदय संपूर्ण साठविला राही हृदय संपूर्ण बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा कामने दिव भाव देवा पायी कामने जीव भाव देवा कामने दिव भाव देवा पायी कामने जीव भाव देवा निते काही न मागती देऊन काही न मागते देऊन ते काही न मागते कामने दिव भाव देवा पायी कामने जीव भाव देवा कामने दिव भाव देवा पायी कामने जीव भाव देवा निते काही न मागती देऊन ते काही न मागते देऊन ते काही न मागते आठविला राहे हृदय संपूर्ण साठविला राही हृदय आठविला राहे हृदय संपूर्ण साठविला राही हृदय बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा पार कुमाई बार कुमार पार कुमाई बार कुमार पार कुमाई बार कुमार पार कुमाई बार कुमार पार कुमाई बार भक्त समागम सर्व भावे हरि भक्त समागम सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागम सर्व भावे हरि भक्त समागम सर्व भावे हरि हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि सर्व काम कर न सांगता सर्व काम कर न सांगता साठविला राहे हृदय संपुष्ट साठविला राहे
हृदय संपुष्ट कामे करी न सांगता सर्व कामे करी न सांगता साठविला राये हृदय संपुटी साठविला राये हृदय संपुटी भक्त समागम सर्व भावे हरे भक्त समागम सर्व भावे हरे भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करे न सांगता सर्व कामे करे न सांगता साठविला राये हृदय संपुष्ट साठविला राये हृदय संपुष्ट सर्व कामे करी न सांगता सर्व कामे करी न सांगता साठविला राये हृदय संपुटी साठविला राये हृदय संपुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मूर्ती उभा मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा साठविला राये हृदय संपुष्ट साठविला राये हृदय संपुष्ट बाहेर धाकुटी मूर्ती उभा
सर्व गावे हरी सर्व काम करी न सांगत साठ विलाराये हृदय संपुटी बाहेर दाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणिया काही न मागती विठ्ठल जगत करत बरोबर आहे. आजच्या भागामधून मनुष्य देह निर्माण कशा करता केलेला आहे? भगवत दर्शनाकरता. मनुष्यपण तरी साधी नारायण. या देहामध्ये माणसाला भगवंताचं दर्शन होते. मनुष्य देह करून शरीर करून कोणालाच होत नाही. विठ्ठल विठ्ठल तो इंद्र सोगा ब्रह्मदेव सोगा आणखी कोणताही असो भगवत दर्शन मात्र या देहात होते. त्याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन आणि कहे नाही कोठे आणि कहे नाही कोठे ही वाट गुमाटे वैकुंठात जाता ही वाट गुमाटे वैकुंठात जाता आणि कहे नाही कोठे आणि कहे नाही कोठे ही वाट गुमाटे वैकुंठात जाता ही वाट गुमाटे वैकुंठात जाता माझी देही घडे देवाचे भजन आणि कहे नाही कोठे आणि कहे नाही कोठे याची देही घडे देवाचे भजन आणि कहे नाही कोठे आणि कहे नाही म्हणून मनुष्य देहाची योजना जी आहे ती दर्शनाला योग्य आहे. दोन डोळे आहे, दोन कान आहे, सगळे देवाने दिलेले आहे. मी सगळ्या कशा करता दिले जेणे तू जोडशी नारायण. आपला ब्रह्मोत्सव आनंदात राहावं सुखाने राहावं एवढ्यावर काम मागत नाही. मग सुखाने राहावं असं वाटत असेल दर्शन झालं पाहिजे याच देहामध्ये घडत असं. नाहीतर हीन पशु होणे पशु पक्षी कृमी कीटक हे जे सगळे आहे जन्मातात आणि मरतात. आमचे गाडगे महाराज म्हणायचे जर या देहात भक्ती जर झाली नाही गाथेमध्ये नाही बरं का गाडगे महाराज
का म्हणे ह्याला, आणि पाणी वाहता वाहता तेव्हा असा जो परमात्म्याच्या दर्शनात सफलता आहे, सफलता समजते ना. एखादी संत्र्याची बाग लावली, आमच्याकडे असते बा संत्र्याची बाग असते, आणि ती सुंदर बाग दिसायला आणि तो शेतकरी तोडायला लागला. त्याला विचारलं, म्हणलं बाबा संत्री का तोडतो, बाग का तोडतात? तर म्हणलं 20 वर्ष झाली अजून त्याला फळच येत नाही. मग काय करायचं? म्हणून अहो पण काय सुंदर सावली देते ना, सावली केवढी चांगली आहे, गोड दिसतो की म्हणा. म्हणलं काय सावली करता बांगला बघा. मग काय आलं पाहिजे? द्राक्षाची बाग आहे, काय आलं पाहिजे? द्राक्षाचे घड आले पाहिजे, तर त्याला शोभा आहे. आणि मग भरघोस पीक आलं कोणतं, म्हणजे मग शेतकऱ्या भरघोस पीक म्हणजे आंब्याच्या झाडाला पानं कमी आणि आंबे जास्त, याला म्हणतात भरघोस पीक, बरं का. असं भरघोस पीक जर आलं मग शेतकरी काय पाहायचा बघा, सधन बदलचं. मग ठकूचं लग्न करायचं असे पोटात, त्याला भरघोस पीक म्हणतात. त्याला फळ आलं पाहिजे, तर शेतकऱ्याला काय आनंद नाही. त्याप्रमाणे फल कशाला म्हणत असतात? जन्म आलो त्याचे नाजी फळ झाले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, 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 तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखिया, विठ्ठलची एक देखिया, अवघीत पापे गेली गंगरी, अवघीत पापे गेली गंगरी. विठ्ठलाची एक देखिया, विठ्ठलाची एक देखिया, अवघीत पापे गेली दिगंतरी, अवघीत पापे गेली दिगंतरी. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिया, विठ्ठलची एक देखिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिया, विठ्ठलाची एक देखिया. मग त्यात भगवंताचं दर्शन कशाने होईल असा प्रश्न उभा राहतो. ज्याच्या दर्शनामध्ये सफलता आहे त्या परमात्म्याचं दर्शन होईल कुठे, हा प्रश्न आहे. का म्हणाला हा परमात्मा कुठे राहतो? धनिकाच्या घरी राहतो का? श्रीमंताच्या घरी राहतो? श्रीमंताच्या बरोबर कुठे देवाचं दर्शन होत असते का? म्हणजे ज्ञानी माणसाला कुठं घरी कुठं देवाचं दर्शन होत असते का? तो काय बरं का, कोणाकडे कोणाच्या घरी परमात्मा राहतो, कोणाच्या बरोबर राहतो. म्हटलं हे पंडित आहे, शास्त्री आहे, आणि अनेक नाही माझे म्हणा अनोखा पंडित शहाणा. मग राहतो तरी कोणाच्या बरोबर असा प्रश्न होतो. म्हटलं कोणाच्या घरी राहतो? रूपवानाच्या घरी का, कुलवानाच्या घरी का, ज्याच्या घरी अष्टमा सिद्धी आहे त्याच्या घरी का, योग्याच्या घरी का, कुणाच्या घरी राहतो? मग अभंगाच्या पहिल्या चरणात भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे
भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता सर्व काम करी न सांगता भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता सर्व काम करी न सांगता मग कोणाच्या घरी परमात्मा राहतो वैकुंठामध्ये येतो बघा आणि कोणाच्या घरी जात असतो मग आजच्या दिवसामध्ये कोणाच्या घरी जातो परमात्मा नाही सांगता येत ठरलं या सुखा कारणे देव वेडावला या हरी वैकुंठा नाही सांगता येत मोडक्याच्या बाजूला वरी वाकळाच्या सेदा वरी वाकळाच्या सेदा वरी वाकळाच्या हा मोडकिया बाजा वरी वाकळाच्या सेदा वरी वाकळाचा सीता वरी वाकळाचा सीता पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी आजी आले मग कोणाच्या घरी परमात्मा राहतो कोणाच्या बरोबर राहतो श्रीमंताच्या बरोबर का धनिकाच्या बरोबर का विद्वानाच्या बरोबर का गरीबाच्या घरी का ते काय माहिती मग कोणाच्याकडे कोणाच्या सोबत राहत असो कोणाच्या अभंगामधून तो गौराचा भक्त समागम असं आहे भक्त आहे का म्हणलं नाही चालू लगा त्याला कोण विचार आम्ही प्राईम मिनिस्टर आहो की ते घरी भक्त आहे का म्हणून चालतो तुमच्या घरी आमचे सीताराम भावानं ते भेटायला येतात बघा आम्हाला म्हटलं आमंत्रण द्यायचं आहे माळ आहे का नाही चालू नका ते दाराच्या हातात येऊ देत नाही बरं आहे म्हणजे बाबा माळ घालतो मग चालू नका कोणाच्या घरी राहतो का मग कोणाच्या घरी राहतो जिथे भक्ती आहे तिथे असं आहे भक्ती नसेल संपलं बघा बरं का ते आमच्या संस्थेमध्ये जेवण असायचं बरेचसे लोक जमायचे गर्दी व्हायची पानं आहे 200 माणसं जमले 500 माझं काय करायचं आमच्या ते मारुती भाव होते बरं का हा मारुती नाही ते मग एवढ्यामधून सोडायचं कोणाला मग ते मारुती भाव म्हणायचे माळ आहे का म्हणलं नाही बसा मग त्याला अधिकार लागतो मग कोणाच्या घरी राहतो भक्त समागमे भक्ती जर असेल प्रश्नच मोकळायचा ती भक्ती देवाला घेऊन येत असते बा असं आहे एखाद्याला विचारलं मला सर्व काही आहे आमच्याकडे पैसा असल्यामुळे मान आहे की आहे का नाही ज्ञान असल्यामुळे लोक भरपूर मानतात नाही ते देतात ज्ञानी आहे धनवान आहे रूपवान आहे गुणवान आहे या सगळ्या गोष्टी असू द्या या परमात्मा प्राप्तीला पुरे पडत नाही बा त्यांना विचारलं म्हणाला का सर्व काही आहे तुमच्याकडे वा आनंदात आहे म्हणावं मनासारखा मुलगा आहे मनासारखे कुटुंब आहे काही भक्ती करता का म्हटलं त्या भानगडीत पडत नाही भक्ती म्हणजे त्यांना भानगड वाटते आमचे तुकोबाराय म्हणतात तो गरीब का असे ना लंगडा का असे ना आंधळा का असे ना भक्ती आहे का काही भक्ती आहे कमी आम्ही भावाचे पाहुणे भरले असं आहे भक्ती नसेल भक्ती विहीन पशु कशाशी वाढना भक्ती विना पशु
कशाशी वाढला भक्ती विना पशु कशाशी वाढला भक्तीविना पशु कशाशी वाढला सटविन नेला कैसा नाही भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविन नेला कैसा नाही सटविन नेला कैसा नाही भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविन नेला कैसा नाही सटविन नेला कैसा म्हणून आम्हाला जर काही पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. ती भक्ती असेल तर सर्व भावे हरी. त्या भक्ती अशी खेचून आणते परमात्म्याला भक्ताचा दास बनवते बा. आणि तो परमात्मा भक्ताच्या घरी राहतो. असे भक्ताची ये घरी 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 कामे न सांगता करी कामे न सांगता करी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी कामे न सांगता करी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी कामे न सांगता करी असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी कामे न सांगता तेव्हा परमात्मा कुठे असतो. भक्त मंडळी पंढरपूरला देवाच्या दर्शनाकरता जायची. परमात्मा कुठे आहे बघा. विचारायचे म्हणलं परमात्मा कुठे आहे. म्हणलं नामदेवाच्या घरी. मग ते दर्शनाकरता नामदेवाकडे गेले. नामदेवाच्या घरी कुठे आहे. म्हणलं परमात्मा आहे कुठे. म्हणले जनाबाईच्या कोपीत आहे बरं का. आणि तिथे दर्शन व्हायचं बा. नुसताच परमात्मा तिथे कोपीत आहे. मग काय करतो. दळू लागतो. कामे न सांगता घरी सगळी कामं करू लागतो. नाही नाही ते दळण सुद्धा दळण्याचं काम. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत सुंदर माझी जाते फिरते सुंदर माझे जाते गे फिरते बहुत सुंदर माझी जाते फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला होया गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला होया गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला जीव शिव दोन्ही खुलते गे प्रपंचाचे नेते गे यशोदोनी खुंटे रे
योग्य हा परमात्मा नामदेवाच्या घरी हाकलून जरी दिला बरं तरी परमात्मा जात नाही बा. हे म्हणला देवा काही कळतंय का बाबा? म्हणलं अगोदरच आमच्या घरी माणसाची मंडळी जास्त 14 जण घरी आहे आणि तो पुन्हा आणखी 15 जा की म्हणायला लागले. जाण्याचं मिस करतो बा परमात्मा. आणि थोडा गेला मग साहजिकच नामदेव महाराज म्हणतात या म्हणलं आम्ही घरी आमच्या. पुन्हा येऊन पाहते तर परमात्मा घरच्या घरी बा हाकलून दिला तरी जात नाही असं आहे. आणि सर्व कामं करतो बा नामदेवाच्या घरचे. कोणते कोणते नामदेव महाराजांनी कीर्तन करायचं आणि देवानी टाळ देऊ ते ते असे तेथे आसे देव उभा, 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 तेथे आसे देव उभा. जैसी समचरणाची शोभा, समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, समचरणाची शोभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा. तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा. हे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे आसे देव उभा, तेथे आसे देव उभा, प्रेमे हरिदास नाचत, तेथे आसे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. मग ते नामदेव महाराजांचं कीर्तन बघा मग काय पाहायचं तिथं. आमच्या आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही सगळी निवृत्तीनाथ महाराज टाळ घेऊन उभी असायची बा. एकच टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटे, गोपाळा शिलाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. भक्तराज असणारी जनाबाई आज्ञा करायची बा. नामदेवाची दासी आहे पण वैभव काय तिचा. मग त्या कीर्तनामध्ये अभंग म्हणायला लावण्याचा अधिकार कोणाचा असा भक्ताबाई. म्हणलं आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आहे का? आहे म्हणले बोला अभंग. जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, देवा बोला भंग. हे जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जगी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. हे नामदेव कीर्तन करे पुढे नाच पांडुरंग, पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे नाच पांडुरंग, पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी
या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग बोलिता अभरंग या कीर्तनी भरला. काय रंग भरला तर नाही का. सुंदर चाली म्हणतात नाही का. आमच्या कीर्तनात रंग भरतो. विठ्ठल असा परमात्मा सर्व काम करी. ना का इंद्राच्या सोबत राहतो का, ब्रह्मदेवाच्या सोबत राहतो का परमात्मा, धनिकाच्या सोबत राहत असतो का. तर तुमचा दुर्योधन अमाप श्रीमंत आहे त्याच्यासोबत राहतो का. रावणाची तर सोन्याची लंका आहे बघा. काय सोन्याला काय. अलीकडे धनिक कोण असतो ज्याच्याकडे जड आहे हिरे माणिक मोती अमकन तमकन सोने वगैरे यांच्यासोबत राहतो का. मग सोन्याची लंका आहे तरी परमात्मा रावणाच्या बरोबर राहतो का. हानतो त्याला. म्हणलं रावणाच्या संघाची तर राहा की तुम्ही, तुम्हाला सोन्याची लंका मिळाली. त्याला म्हणलं हाणला पाहिजे. मला दुष्ट आहे तो. एखाद्या बाईवरती काय करतो अतिक्रमण करतो. मला तुला मारण्याकरता मी आलेलो. विठ्ठल दुष्टाच्या बरोबर राहतो. आणि तोच भक्त कोण आहे त्याचा भाऊ विभीषण. विभीषणाच्या बरोबर लंका देतो बघा त्याला. रावणाला मारतो आणि लंकेचा राजा कोण करतो विभीषण. असा परमात्मा. भक्ती पै पै भक्ती एकमी साने दोर न म्हणे. काही बात नाही भक्ताच्या नाही का. तुकोबाराच्या घरी तर प्रश्नच नाही बा. जिजाबाईचा काटा कोण काढू परमात्मा आहे घरी. ती विचारते म्हणला देवा काय तुझा हात आहे. तुझा हात लागता बरोबर आमचा अमृताचा स्पर्श. सगळा काटा भगवान म्हणतात तुझाच काटा काय. सगळ्या जगाचा काटा कोण काढतो. मीच काढत असतो की. माझी जिजाबाई विचारते म्हटलं तू कोण आहे. म्हटलं मी गुराख्याचा मुलगा. काय करत असतो. म्हटलं काही राखतो इथे. काय नाव आहे तुझं म्हणायला लागले. म्हणलं माझं नाव विठ्ठलच आहे की. काय राग होते माझे जिजाबाई. म्हणले बाया विठ्ठलानेच आमच्या घरचं सगळं वाटोळं करून टाकले. उठले सुटले धंदा हाच करतात. म्हटलं परंपरा आले असे भक्ताची घरी कामी न सांगता करी. म्हणून कोणाच्या संगती तरतो भक्त स्वभाव आहे. भक्ती जर नसेल जमत. शबरी आहे पण त्याच्या ठिकाणी भक्ती आहे. म्हणून परमात्मा तिची बोरं खातो गोष्टी का. काहीतरी काही धनवान आहे का, काही गुणवान आहे का, काही ज्ञानवान आहे का, कोळ तरी चांगला आहे का, पण तिची गोष्टी बोरे खातो का. ऐका महिमा वाडीची बोरे काय भिलाटीचे. बोरे काय भिलाटीची. बोरे काय भिलाटीची. ऐका महिमा वाडीची बोरे काय राम जप असल्यामुळे भक्ती असल्यामुळे परमात्मा वैकुंठ सोडून देतो का आणि अयोध्येत येतो. अयोध्येचं राज्य सोडून देत असतो आणि आपल्या भक्ताकरता वनात येतो का. नुसता वनामध्ये येत नाही. त्या भिल्लिनीचं शबरीचं घर धुंडाळत येतो का.
जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा। आएंगे गुरुई तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। काही चीजा तू काही शिकलेली आहे का? काही तप केलेलं आहे का? धनवान आहे का? पण एक भक्ती आहे बघा, एक भक्ती पहिली झाली म्हणून परमात्मा वैकुंठ सोडून अयोध्येमध्ये येतो आणि अयोध्येचं राज्य सोडून शबरीच्या कुटीमध्ये जातो. मग काय कारभार? भक्त समागमे सर्व भावे. एक भक्त असल्यामुळे त्यांच्या संगतीत पडला आणि सर्व काम करी न सांगता. सांगत नाही पण काम केल्याशिवाय राहत नाही. विठोबा भक्त समागमे सर्व भविहारी। भक्त समागमे सर्व भविहारी। भक्त समागमे सर्व भाविहारी। भक्त समागमे भक्त समागमे सर्व भविहारी। भक्त समागमे सर्व भविहारी। सर्व भाविहारी। भक्त समागमे सर्व भाविहारी। सर्व काम करी न सांगता। सर्व कामे करी न सांगता। साठविला राहे हृदय समोष्टी। साठविला राहे हृदय समोष्टी। सर्व कामे करी न सांगता। सर्व कामे करी न सांगता। हृदय समोष्टी। आठविला राहे हृदय समोष्टी। भक्त समागमे सर्व भविहारी। भक्त समागमे सर्व भविहारी। समागमे सर्व भाविहारी। भक्त समागमे सर्व भाविहारी। सर्व कामे
कसा उभा राहतो, असं गोड वर्णन आहे का? कसाही तरी त्या देवाला भक्ताला आवडत नाही का? मग भगवान म्हणत असतात, मला तुम्हाला कोणतं रूप आवडते? अनेक रूपं घेतलेले आहे. बरा, वामन, कश्यप हे सगळी 10 रूपं घेतले, 10 अवतार म्हणतात. कोणत्या अवतारातलं रूप आवडतं असं विचार. भक्ताच्या आवडीप्रमाणे, कोणाच्या आवडीप्रमाणे. मग आमचे तुकोबाराय म्हणतात, जे पुंडलिका पुढे उभे, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरे, 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 करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा, कासे पीतांबर तुळसी हार गळा, कासे पीतांबर, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा, कासे पीतांबर तुळसी हार गळा, कासे पीतांबर, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी, उभे वेटेवरी, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरे, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा, कासे पीतांबर तुळसी हार गळा, कासे पीतांबर, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा, कासे पीतांबर तुळसी हार गळा, कासे पीतांबर. जे पुंडलिका पुढे उभे असे, पुंडलिक प्रायाने आणखी परमात्म्याला, परमात्म्याच्या मनाप्रमाणे, आमच्या मनाप्रमाणे देवाला सांगितलं, म्हणलं हे पहा तुम्ही चतुर्भुज आहात, म्हणलं हे चक्र वेक्र काही नको, म्हणलं टाकून द्या तुम्ही हे सगळं. मग तुम्हाला काय आवडते? म्हणलं तुम्हाला मारण्याची सवय पडलेली आहे. दुष्ट दिसला की त्याला काय करता तुम्ही? हात जा. हे चक्र म्हणा, कोणते धनुष्यबाण कशा करताय? काय जरूरत आहे का त्याची? पण रामावतारामध्ये काय पाहिजे असं आहे, त्याची काही जरूरत आहे का? मग शिवाजीचं आणखी चित्र काढायचं असेल तर अगोदर तलवार काढावी लागते. विठाल विठाल शिवाजी महाराजांची शोभा कशामुळे आहे? बरं का, तलवार कोणाकरता आहे? हिंदवी साम्राज्य मिळवण्याकरता, असं आहे ना. म्हणून म्हणलं हे आमचा जमणार नाही तुमच्याशी. मग काय करायचं? ज्या हाताने तुम्ही मारामारीचा धंदा करता ते 2 हात पुढे ठेवून द्या काठीवर, बरं का. आणि समदृष्टी ठेवायची. समचरण सर्वजम जगानाने तपाने मंडलम मंड तरण तुलसी माला कंजनम सदय धवलास दावी रूप मज गोपिकार मना धावी रूप मज गोपिकार धावी रूप मज गोपिकार मना धावी रूप मज गोपिकार मना धावी रूप गोपिकार मना धावी रूप मज गोपिकार मना रूप मज गोपिकार मना धावी रूप मज गोपिकार मना ठेवी न चरणावरी माता ठेवी न चरणावरी माता धावी रूप मज गोपिकार मना धावी रूप मज गोपिकार मना देवी न चरणावरी माता देवी न
लाकुटी मूर्ती उभा, असा गोड रूप परमात्मा धरून उभा राहतो आणि आपल्या भक्ताला सांगत असतो काय तुला मागायचं असेल ते माग. अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागण्याची वास पाहे मुखाकडे, 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 चिंतेल्यारोकडे मनोरथ, चिंतेल्यारोकडे मनोरथ, साठविणार आहे हृदय संपुष्टे, साठविणार आहे हृदय संपुष्टे, चिंतेल्यारोकडे मनोरथ, चिंतेल्यारोकडे मनोरथ, हृदय संपुष्टे, साठविणार आहे हृदय संपुष्टे, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतेल्यारोकडे, चिंतेल्यारोकडे मनोरथ, वास पाहे मुखाकडे, चिंतेल्यारोकडे मनोरथ. तेव्हा आपल्या प्रिय भक्तांनी आपल्याला काहीतरी मागावं अशी थोर आशा परमात्मा करत असतो बा. असे जे भक्त असतात मग ते भक्त तो कोणत्या याच्यात बाहेर नाही बा. असं आहे ना, तुमचा जटायू पक्षी आहे बा, जातीने पक्षी आहे, पण अशी परमात्मा त्याची इच्छा करतो. म्हणलं हे जटायू काहीतरी माग. तुम्हाला सर्व माहिती आहे रामायणामध्ये हा गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला आणखी त्याला आपल्या कार्याकरता ज्याने सर्व शरीर वेचलेलं आहे, म्हटलं तर तुला काय द्यावं नाही का. रावणाचं युद्ध केलं, त्याच्यामध्ये आणखी मार खाल्ला, मरणप्राय अवस्था झाली, पण सीतेचं रक्षण केलं बघा. आमच्या कार्याकरता जीव देऊन टाकला तो. तुला काय द्यावं सांग म्हणायला लागले. सगळा इतिहास आपल्याला पाहिजे. भगवान त्याला मांडीवर घेतात बघा, त्याची जी अवस्था पाहतात, शुद्धीवर येत नसतो. लक्ष्मणाला सांगत असतो, म्हणलं जा याला शुद्धीवर आणू, पाणी घेऊन ये. त्याला पंप सरोवर आहे, जटायू तीर्थ म्हणतात. मग ते दुरण भरून लक्ष्मण पाणी आणतो. अजूनही तिथे तीर्थ आहे, तिथे गजानन महाराजांनी तप केलेलं आहे, त्याला पंपा सरोवर म्हणतात. त्या पंपा सरोवराची गोष्ट आहे. मोठं राज्य जटायूचं काय काढलेलं आहे, तिथवर काढलेलं आहे. आणि मग ते पाणी घेऊन येतो लक्ष्मण. भगवान त्याला मांडीवर घेऊन असं त्याची चोच काढतात. लक्ष्मण वरून ते पाणी टाकतो बघा, तो पित नाही बघा. म्हटलं दादा पक्षी पाणी पित नाही. भगवान म्हणत असतात, म्हणले बा त्याच्या कानामध्ये तू राम राम म्हण. तर म्हटलं कानात राम राम म्हणून काय उपयोग आहे. म्हणलं हे पहा मी सांगतो त्याप्रमाणे वागायचं. आगाऊ म्हटलं आगाऊपणा करायचा नाही, मी सांगतो ना. मग म्हणलं हे पहा, मग काय करत असं कानामध्ये राम राम म्हणतो, तेव्हा जटायू पक्षी पाणी पितो. मग प्रश्न विचारतो लक्ष्मण,
म्हणलं आतापर्यंत हा पाणी पित नव्हता, आता पाणी का पितो? भगवान म्हणायला लागला तो भक्त असा आहे, पाणी जर प्यायला लागला तर राम राम म्हणणं काय पडतं, बंद पडतं. पाण्याला किंमत नाही, रामाला किंमत आहे. आता का आणखी पाणी पितो त्याला कारण आहे. जिभेने जरी डोंगरे आपल्या तोंडाने राम म्हणत नाही, पण कानाने ऐकतो. वदा कानी ऐका. देह जावो अथवा राहो, 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 देह जावो काय द्यावं, तू जे मागशील ते दे का. तुला म्हटलं बा अमर करून टाकतो, अयोध्येचं राज्य तुला देतो, काय तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे सांग. जटायू परिष्ठ म्हणत असतो, म्हणले बा काय भाग्य आहे माझं, अंतकाळच्या वेळेला तुमच्या मांडीवर राहो, डोळ्याने तुमचं रूप पाहतो, मुखाने तुमचं चरण मिळतं. असल्याच प्रकारचं जे भाग्य आहे ते राजा दशरथाला प्राप्त झालं नाही. ते भाग्य कोणाला ना, दशरथ रामवियोगे मेला आणि जटायू पक्षाला काय भाग्य आहे. म्हटलं माझ्यासारखं भाग्य आहे. अरे माग म्हणायला लागलं, तुला काय द्यायचं असेल, मागायचं असेल झाड. तर म्हणलं एकच इच्छा आहे, डोळ्याने तुमचं रूप पाहतो, मनाने तुमचं चरण ऐकतो. म्हटलं कशाची इच्छा नाही, तुमच्या स्वरूपात आम्हाला काय करा, मिळवून टाका. तुका म्हणे जीव भाव देवा आणि ठेवून या काही, जातीने पक्षी आहे बा, गीत जातीतला पक्षी आहे बा, पण भक्ती आहे. जे भाग्य दशरथाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा दशरथाला प्राप्त झालं नाही, ते भाग्य जटायूला प्राप्त झालं भक्तीमुळे. भक्त समागमे सर्व भावे हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भक्ती आहे कमी जाणे. भगवान म्हणत असता आम्हाला फक्त भक्ती नाही. काय तुमचं धन आहे का, रूप आहे का, गुण आहे का, काय हे तर स्वान आहे थोर न म्हणे. मग तो आंधळा आहे का पांगळा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, शिकलेला आहे का कोण्या जातीचा आहे, उचणीचं काही नाही. तिष्ठे भाव भक्ती दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती दैत्यागरी रक्षी पुंडलिकासाठी. तो का म्हणे भगवंताने काय केलंय, शिळा साखरे तारी मनुष्याकृते राघवे कीर्ती केली. आणि शिळा
शिखरे सागरी ताळे जळी रक्षिले निर्जीवा काळे राघवा कृपे केली राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात तैसे तुकोबाने तैसे तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा तैसे तुकोबाने तैसे तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा याच पुण्यवान आणि नदीमध्ये इंद्रायणीमध्ये तुकोबाराने आणखी असलेली तुकोबाराची गाथा बुडवली होती ही इंद्रायणी आणि देव. मग भगवंताने काय केलं? काही ठिकाणी असं आहे भगवंताने त्याचं रक्षण केलं, काही ठिकाणी असं आहे तुकोबाराच्या सामर्थ्याने रक्षण केलं. असा परमात्मा ते धरण घेऊन बसले होते तुकोबारा आणि शेवटी सांगितलं तुकोबारा म्हणलं तुमचे पोते आम्ही जसे तशाच रक्षण केले आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी पाहते परमात्मा असे रक्षा गाथा घेऊन उभा होते. मग काय विचारता काय आनंद झाला. हे सगळे महाराष्ट्रातले वारकरी लोक आले बा आणि दिंड्या आणि पताका आणि काही विचारू नका. काय तुकोबाराच्या गाथेची मिरवणूक काढली. ठाल विठाल तेरा दिवस या रक्षुन यावतकी तेरा दिवस हा कोरड्याची काढून दाखविल्या शिखी कोरड्याची काढून दाखविल्या शिखी हा अपार कविता शक्ती मिरवून विधी अंगी कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जे जनलोकी कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जे जनलोकी सद्गुरु स्वामी तुमया तारा तू सगळा जीवन जळी दगडा सहित तारी आल्या जैशा राय. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला असा उत्सव आणि तुकोबाराच्या बीजेचा उत्सव आहे. या दिवशी आणखी तुकोबारा आहे. भगवंत आले आणि सांगितलं तुकोबारा चला. म्हणले बा देव तुमची वाट पाहतात. त्यांना उपदेश करण्याकरता कोण आहे. तेव्हा तुमच्या उपदेशामुळे वैकुंठातले स्वर्गातले लोक धन्य होतील. तेव्हा तुम्हाला नेण्याकरता आमच्याकडून हे प्रकरण सिद्धीला जाऊ शकत नाही. म्हणलं तुम्हीच सिद्धीला नाही. तुमचा अवतारच त्याच्याकरता आहे. नुसत्या मृत्यूलोकातले लोक उद्धाराचा वक्त हे आहे का सगळ्या जगाचा इथे उपकारासाठी आले गरजावे. पण भगवान आले तुकोबाराला आणखी रथात बसवला आणि इथून गेला तो विमानी म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी
महाराष्ट्रात आहे. सगळा वेद मराठी भाषेमध्ये आला आणि त्याला तुकोबाराची गाथा म्हणतात. अशी गाथा देऊन धन देऊन ज्ञानोबरायाने अमृतानुभव, हरिपाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथ दिले, तुकोबाराने गाथा दिला, नाथ महाराजांनी भागवत दिला आणि अजूनही ते गाथेच्या रूपाने अमर आहे. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे नवे नाही, जोपर्यंत तुकोबाराची गाथा, ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी आणि नाथ महाराजांचं भागवत आहे, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे. असा धन देणार आहे त्यांचा बीजेचा उत्सव आहे. तेव्हा या उत्सवामध्ये जे जे कोणी आणखी आनंदाने तुकोबाराला शरण जातात त्यांच्यासारखे भाग्यवान ते. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी आपण अर्पण करून पुढे सेवेला विराम देऊ. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, जीव भाव देवा पायी, म्हणे जीव भाव देवा पाशी, तुका म्हणे भाव देवा पायी, तुका म्हणे जीव 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 भाव देवा पायी. ठेवून या काही न मागते, काही न मागते, साठविला राहे हृदय संपुष्टे, साठविला राहे हृदय संपुष्टे. ठेवून या काही न मागती, ठेवून या काही न मागती, न मागती, साठविला काही हृदय संपुष्टी, साठविला राही हृदय संपुष्टी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवून ते काही न मागते, ठेवून ते काही न मागते, न मागते, राहे हृदय संपुष्टे, साठविला राहे हृदय संपुष्टे. ठेवून या काही न मागती, ठेवून या काही न मागती, न मागती, साठविला राही हृदय संपुष्टी, साठविला राही हृदय संपुष्टी. बाहेर दाखवते मूर्ती उभा, बाहेर दाखवते मूर्ती उभा, मूर्ती उभा, राहे हृदय संपुष्टे, साठविला राहे हृदय संपुष्टे. बाहेर दाखोटी मूर्ती उभा, बाहेर दाखोटी, बाहेर 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 दाखोटी मूर्ती उभा बाहेर. बाहेर मूर्ती उभा, बाहेर दाखोटी मूर्ती उभा, मूर्ती उभा, साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुष्टी. झालेली सेवा तुकोबाराच्या
गुराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल राम तुकाराम तुकाराम तुकाराम